कधी असं झालंय का तुम्ही खूप मेहनत करता पण तरीही आयुष्य एका ठिकाणी अडकल्यासारखं वाटतं? दिवसभर खूप काम करता पण दिवसाच्या शेवटी स्वतःलाच विचारता, मी खरंच पुढे जातोय का? यश मिळूनही ते रिकामं का वाटतं? माझे नातेसंबंध का तुटत जातात जरी माझे हेतू चांगले असले तरी? जर समस्या तुमच्या टॅलेंटमध्ये नसेल, नशिबात नसेल, मेहनतीतही नसेल, तर मग समस्या सवयींमध्ये असेल तर? स्टीवन आर कवी एक वाक्य म्हणतो, आपण जगाला जसं आहे तसं पाहत नाही, आपण जगाला जसं आहोत तसं पाहतो. आणि हे एक वाक्य सगळं बदलून टाकतं. आजचं पुस्तक नॉट क्विक सक्सेसबद्दल नाही, हसल कल्चरबद्दल नाही, शॉर्टकट्सबद्दल नाही. हे पुस्तक आहे चारित्र्याबद्दल, तत्वांबद्दल आणि आतून बाहेर प्रभावी कसं व्हायचं याबद्दल. आजच्या या खोल विचार प्रवृत्त करणाऱ्या बुक रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत ब्लू बुक, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, लेखक स्टीवन आर कवी. या पुस्तकाने जगभरात कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललं आहे. सीईओपासून विद्यार्थ्यांपर्यंत, नेत्यांपासून सामान्य माणसांपर्यंत. म्हणून थोडं थांबा, हेडफोन लावा आणि सुरुवात करूया. स्टीवन आर कवी फक्त मोटिवेशनल स्पीकर नव्हते, ते होते शिक्षक, विचारवंत आणि मानवी स्वभावाचे अभ्यासक. कवी यांचा ठाम विश्वास होता की खरं यश पर्सनॅलिटी ट्रिक्सने मिळत नाही, खरं यश कॅरेक्टर एथिक्समुळे मिळतं. त्यांनी पाहिलं की आजची बरीच सेल्फ हेल्प पुस्तके फक्त यावर लक्ष देतात, इमेज, टेक्निक्स, शॉर्ट टर्म विन्स, पण ती दुर्लक्ष करतात मूल्ये, प्रामाणिकपणा, तत्वे. कवी म्हणतात, जर तुमचा पाया कमकुवत असेल तर कोणतीही टेक्निक तुम्हाला वाचवू शकत नाही. याच विचारांवर हे पुस्तक उभं आहे. या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा विचार खूप साधा पण खूप खोल आहे. फक्त वागणूक बदलून आयुष्य बदलत नाही, आधी विचार, दृष्टिकोन आणि स्वतःला बदलावं लागतं. कवी ग्रोथचे 3 टप्पे सांगतात. 1. डिपेंडन्स, इतरांवर अवलंबून असणं. 2. इंडिपेंडन्स, स्वतःवर अवलंबून असणं. 3. इंटरडिपेंडन्स, इतरांसोबत प्रभावीपणे काम करणं. या 7 सवयी तुम्हाला या प्रवासातून नेतात. चला एक एक करून पाहूया. 1. प्रोॲक्टिव्ह बना. ही सवय आहे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची. प्रोॲक्टिव्ह लोक असं म्हणत नाहीत की माझ्यामुळे नाही, परिस्थितीमुळे झालं, माझ्याकडे पर्याय नव्हता, मी असाच आहे. ते म्हणतात, मी माझा प्रतिसाद निवडतो, मी जबाबदार आहे. कवी 2 वर्तुळं सांगतात. सर्कल ऑफ कन्सर्न, ज्या गोष्टींची आपल्याला चिंता असते. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात. यशस्वी लोक आपली ऊर्जा यावर खर्च करतात. विचार, कृती, निर्णय. या सवयीचा एक मोठा धडा आहे. तुमच्यासोबत काय घडेल हे तुमच्या हातात नसेल, पण त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा हे नेहमी तुमच्या हातात असतं. 2. एंड आधी ठरवा. ही सवय एक खोल प्रश्न विचारते, मला कोणत्या प्रकारचा माणूस बनायचा आहे? कवी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंत्यसंस्काराची कल्पना करायला सांगतात. लोक तुमच्याबद्दल काय बोलतायत? तुमच्या चारित्र्याबद्दल, तुमच्या नातेसंबंधांबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल? ही सवय आहे स्पष्टतेची. स्पष्ट ध्येय नसेल तर आपण समाज, दबाव आणि अपेक्षांनुसार जगतो, पण ध्येय स्पष्ट असेल तर आपण आयुष्य डिझाईन करतो. कवी सांगतात, पर्सनल मिशन स्टेटमेंट तयार करा. ही सवय आठवण करून देते, जर तुम्ही तुमचं भविष्य ठरवलं नाही तर कोणीतरी दुसरं ते ठरवेल. 3. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. ही सवय आहे वेळ आणि प्राधान्य व्यवस्थापनाची. कवी एक संकल्पना सांगतात, अर्जंट वर्सेस इम्पॉर्टंट. बहुतेक लोक अडकलेले असतात तातडीचं पण महत्त्वाचं नसलेलं काम, नोटिफिकेशन्स आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये. यशस्वी लोक लक्ष देतात महत्त्वाचं पण तातडीचं नसलेलं काम, जसं की आरोग्य, नातेसंबंध, शिकणं, दीर्घकालीन ध्येय. हा प्रश्न विचारायला लावणारी सवय. तुम्ही वेळ मॅनेज करता की प्राधान्य मॅनेज करता? पर्सनल विक्ट्री पूर्ण. पहिल्या 3 सवयी तुम्हाला डिपेंडन्स टू इंडिपेंडन्सकडे नेतात. आता पुढचा टप्पा सुरू होतो. 4. थिंक विन विन. ही सवय आहे अबंडन्स माइंडसेटची. साधारण लोक विचार करतात, तू जिंकलास तर मी हरलो, सगळ्यांसाठी पुरेसं नाही. कवी सांगतात, आयुष्य स्पर्धा नाही, दोघांचंही भलं होऊ शकतं. विन विन म्हणजे आदर, न्याय, दोघांनाही फायदा. नातेसंबंध, व्यवसाय, नेतृत्व सगळीकडे विन विन विश्वास निर्माण करतं. सवय 5. आधी समजून घ्या मग समजावून सांगा. ही सवय आहे एम्पथेटिक लिसनिंगची. बहुतेक लोक समजून ऐकत नाहीत, ते उत्तर देण्यासाठी ऐकतात. खरं ऐकणं निर्माण करतं विश्वास, भावनिक जोड आणि खरा संवाद. कधीकधी लोकांना सल्ला नको असतो, त्यांना फक्त समजून घेणं हवं असतं. 6. सिनर्जी.
सिनर्जी म्हणजे संपूर्ण परिणाम हा भागांच्या बेरजेपेक्षा मोठा असतो. वेगवेगळ्या ताकदीची माणसे एकत्र आली तर नवीन कल्पना जन्माला येतात. सिनर्जीसाठी लागते आदर, उघडपणा, विश्वास. फरक म्हणजे कमजोरी नाही, तोच स्ट्रेंग्थ आहे. 7. शार्पन द सॉ. ही सवय आहे स्वतःला नव्याने घडवण्याची. कवी 4 क्षेत्र सांगतात: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. यशस्वी लोक या सगळ्यांमध्ये स्वतःला रिचार्ज करतात, कारण रिकाम्या कपातून काही ओतता येत नाही. हे पुस्तक ओव्हरनाईट सक्सेसबद्दल नाही, हे पुस्तक आहे दीर्घकालीन प्रभावाबद्दल, आत्मशिस्तीबद्दल, तत्वांवर जगण्याबद्दल. मूल्यांविषयी यश पोकळ असतं. खरं यश म्हणजे प्रभावी असणं, समाधानी असणं, आदर मिळवणं, स्वतःशी शांत असणं. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. हे फक्त पुस्तक नाही, ते एक लाईफ मॅन्युअल आहे. जर तुम्ही एक सवय ही मनापासून स्वीकारली तर आयुष्य बदलेल. लगेच नाही, जादूने नाही, पण कायमचं. आज स्वतःला विचारा, मला सध्या कोणती सवय सर्वात जास्त हवी आहे? कारण प्रभावी होण्याचा प्रवास एका कॉन्शियस निर्णयाने सुरू होतो. ऐकल्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात भेटूया. जाणीवपूर्वक जगा, प्रभावी बना.